शरद पवारांचा जरांगेंना वारंवार फोन, पवारांच्या सांगण्यानुसारच जरांगे वागतात। आरक्षण कार्यकर्त्या संगीता वानखेडे यांचा गंभीर आरोप। अजय बारसकर गावातल्या महिलांवर अत्याचार करतो, जरांगेंचा गंभीर आरोप। शिंदे फडणवीसांनी सुपारी दिल्याचाही आरोप, तर सरकारला ट्रॅप लावायची गरज नाही, शंभूराज देसाईंचं जरांगेंना प्रत्युत्तर। आंदोलनात वृद्धांच्या जीवाला काही झाल्यास जरांगे जबाबदार, मंत्री भुजबळांचं प्रत्युत्तर। जरांगे कोणाचीही पर्वा करत नसल्याचीही टीका। पुण्यात पब संस्कृतीतून ड्रग्जचा महापूर, त्यामुळे पुण्यात पब नकोतच, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी। वाढवण बंदराविरोधात सुरू असलेल्या रास्ता रोको अखेर मागे, तब्बल 2.5 तासानंतर रास्ता रोको आंदोलकांना हटवलं, सकाळपासून रखडलेली वाहतूक अखेर सुरू। शिंदे फडणवीस सरकारकडून अदानींना मुंबई विकण्याचा घाट सुरू, संजय राऊतांचा गंभीर आरोप। मुंबईतल्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचा पहिला टप्पा फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू, पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन। महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं संध्याकाळी वितरण, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। द इंद्राणी मुखर्जी स्टोरी या नेटफ्लिक्सवरील डॉक्युमेंटरीचं प्रदर्शन हायकोर्टानं थांबवलं, कोर्ट आणि सीबीआयसाठी विशेष स्क्रीनिंगचा नेटफ्लिक्सला निर्देश। काश्मीर खोऱ्यातील गुलमर्गमध्ये भूस्खलन, परदेशी नागरिकांसह 7 जण बेपत्ता, शोधकार्य युद्धपातळीवर सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।